गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि आज होता त्रिशाचा रिपोर्ट डे. युनिट टेस्ट 2 एक्झाम झाली तिची ना, त्याचा रिपोर्ट डे होता आज, PTA मीटिंग. तर बघू शकता तुम्ही किती एक्सायटेड आहे ती रिपोर्ट डेसाठी. म्हणजे कोण कोण असतं मला माहिती नाही, पण ती तर खूप एक्सायटेड असते रिपोर्ट डेसाठी. बघू शकता तुम्ही, फक्त अशी पळत होती ती. कधी एकदा मी क्लासमध्ये जाईल आणि पेपर बघेल असं तिला झालं होतं. छान मार्क पडले होते तिला. इंग्लिशमध्ये फक्त एकच मार्क कमी पडला. 20 पैकी 19 पडले. आणि मॅथमध्ये जे आहेत ना तिचे ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शनमध्ये थोडे मार्क गेले, कारण तिने काय केलं, जिथे सबस्ट्रॅक्शन करायचं होतं तिथं पण ॲडिशन करून ठेवलं. तर ते थोडं वीक आहे तिचं. तर घरी कवर करून घेईल मी ते. टीचर म्हणे करून घ्या म्हणे. म्हटलं ठीक आहे, करून घेते मी तिचं. बाकी ओव्हरऑल तर छानच, म्हणजे ओव्हरऑल छान मार्क पडले. टीचर बोलले की छानच आहेत. आणि ती कसं स्वतःवरती खूप अशी कॉन्फिडंट होती, त्यामुळे ना असं खूप असं म्हणजे नाही कसं वेट करत होती की कधी माझा रिपोर्ट डे येतो. आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो सिटीमध्ये. हे ना होलसेलर आहे, होलसेलचं दुकान आहे. माझे ते स्टेशनरी वगैरे मिळतात. आणि तिच्यासाठी व्हाईट बोर्ड घ्यायचं होतं. म्हटलं सबस्ट्रॅक्शन आणि ॲडिशनच्या प्रॅक्टिससाठी व्हाईट बोर्ड घेऊया. एक आहे माझ्याकडे घरी, पण तो छोटा आहे, मग आता थोडा मोठा घेतला. तू विचार कर ना, मी कोणता पण ठेव, माझं काही नाही. सांग ना कोणताही. त्यानंतर भूक लागली होती थोडी, त्यामुळे पुन्हा बेकरीमध्ये गेलो होतो. थोडंच खाल्लं, कारण घरी येऊन परत स्वयंपाक पण करायचा होता. आणि घरी आल्यानंतर मिस्टरांना खायची होती बटाट्याची भाजी आणि भाकरी. तर भाकरी मी केल्या, पण म्हटलं भाजी तुम्हीच करा, कारण सिटीमधनं आलं ना काहीच करायची इच्छा होत नाही. खूप असं दमल्यासारखं होतं ते. तसं असं म्हणजे पूर्ण चेंजच होऊन जातं ना वातावरण सिटीत गेल्यानंतर. सगळे असं प्रदूषण वगैरे, धूळ खूप असते. त्यानंतर इथे संध्याकाळचं काम आवरता वेळ झाला होता. त्रिशा झोपून गेली होती. आणि ही नाईट क्रीम आहेत माझी. आता सध्या मी ट्रीटमेंट घेते. मी मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं. तर डॉक्टरांनी मला अशी एक नाईट क्रीम दिली, जी की लावत जा म्हणे तुम्ही नाईटला. बघू आता किती फॉलो होते. आत्ता तर झाले 8 दिवस झाले स्टार्ट करून. आत्ता तर रेग्युलर यूज करते मी, आणि गोळ्याही घेते, पण बघू आता. तर असा काही होता आजचा दिवस.